नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी मोठ्या भक्तिभावाने साजरी. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात 148व्या श्रींच्या पुण्यतिथीनिमित्त न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मंजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मंजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी पहाटे रथोत्सव, विधिवत पूजा, धार्मिक कार्यक्रम, पारायण, महाप्रसाद, रक्तदान व जिम्नॅशियमचा 18वा वर्धापन दिन, मान्यवरांच्या भेटी व सत्कार आदी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले. अन्नछत्र मंडळात शेकडो स्वामी भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. दरम्यान श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मंजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली न्यासाकडून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त सालाबादाप्रमाणे याही वर्षी गेल्या 7 दिवसापासून श्री स्वामी समर्थ रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त रथोत्सवाचा शेवटचा दिवस असल्याने सर्व अमोलराजे मित्र मंडळ व लेझिम संघ आणि स्वामी भक्तांनी रात्री 1:30 वाजता श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात उपस्थित राहून श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरातील पूजनानंतर नगराध्यक्ष मिलन कल्याण शेट्टी, न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले, सदस्य सौरभ मोरे यांच्या हस्ते रथाचे पूजन करून बुधवार पेठेतील श्री स्वामी समर्थ समाधी मठाकडे पालखी मार्गावरून रथ प्रस्थान करण्यात आले. त्यानंतर तेथील पूजनानंतर श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान येथून श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात रथ आणण्यात आले. महाप्रसादालयात सकाळी स्वामींचे चरित्र पोथी पारायण संपन्न झाले. सकाळी 10:30 वाजता श्रींचे व अन्नपूर्णा महाप्रसादाचे पूजन माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, नगराध्यक्ष मिलन कल्याण शेट्टी, मनसे राज्य उपाध्यक्ष संभाजीनगरचे मनसे नेते विनायक बंटी म्हशीलकर, लोअर परेल मुंबई डॉक्टर प्रसाद प्रधान ठाणे, गौरीशंकर हिरेमठ अकलूज, शिवाजीराव गीते पाटील कळंब जिल्हा धाराशिव यांच्यासह स्वामी भक्तांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी अन्नछत्र मंडळातील नैवेद्य श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर बुधवार पेठेतील समाधी मठात श्रीना सचिव शामराव मोरे यांच्या हस्ते दाखविण्यात आले. यावेळी शेकडो स्वामी भक्त उपस्थित होते. न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी यांच्या मंत्रपठणाने महाआरती संपन्न झाली. माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, मनसे नेते विनायक म्हशीलकर, लोअर परेल मुंबई यांच्या हस्ते संकल्प सोडण्यात आला. यावेळी हजारो स्वामी भक्तांनी श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात महाप्रसादाचा लाभ घेतला. या प्रसंगी मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, रामचंद्र घाटगे, मनोज निकम, आप्पा हंचाटे, प्रवीण देशमुख, सनी सोनटक्के, सिद्धाराम टाके, प्राध्यापक साहेबांना जाधव, सिद्धेश्वर माळी, विश्वनाथ हडलगी, आतिश पवार, अभिषेक लोकापुरे, बाळासाहेब पोळ, रोहित पाटील, योगेश कटारे, रोहन सिरके, माजी नगरसेवक रामचंद्र समाणे, किशोर सिद्धे, संजय गोंडाळ, रोहित खोबरे, सौरभ मोरे, वैभव मोरे, कुणाल भालेकर, स्वामीनाथ बाबर, मैनुद्दीन कोरबू, प्रशांत साठे, प्रवीण घाटगे आदींसह परगावचे स्वामी भक्त, सेवेकरी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. श्री स्वामी समर्थांच्या 148व्या पुण्यतिथी निमित्त कोटी कोटी प्रणाम. श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाकरिता अक्कलकोट नगरीत येणाऱ्या सर्व स्वामी भक्तांचे हार्दिक स्वागत. स्वागतोस्तु महेश इंगळे चेअरमन, आत्माराम घाटगे सेक्रेटरी, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट विश्वस्त मंडळ, मव्य गोगी, श्रीमती वूक सरदेशमुख, द सी हिरेमठ, वीरा दास,
सन शिंदे, प्रग झपके, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट, जिल्हा सोलापूर. अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.